नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण मोठ्या दिवसभरातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला 10% आरक्षण, सूत्रांची माहिती। अपवादात्मक आता परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस असल्याची सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगे पाटलांचा हा इशारा। 20-21 पर्यंत होईल अशी आशा आहे, कारण शिंदे साहेब 100% करतील, दिलेले शब्द करतील। फडणवीस साहेब आहेत त्यांच्या जोडीला, आम्हाला आंदोलक म्हणून विश्वास ठेवू नये ना, पण 20-21 तारखेपर्यंत आहे विश्वास 100% मराठ्यांना। कारण काय बरं का, आताची नाराजी सरकारला परवडणारी नाही। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा PF थकवल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून ही नोटीस। सुनेत्रा पवारांचा शिरूरचा दौरा। शिक्रापुरातील कार्यक्रमात सहभागी। सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यामुळे पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण। महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अजितरावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून। आजपासून 2 दिवस दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। देवेंद्र फडणवीसांसह राज्यभरातून 710 पदाधिकारी हजर राहणार आहेत। अधिवेशनामध्ये अशोक चव्हाण देखील सहभागी होतील। शिंदेगडाच्या कोल्हापुरातील महाअधिवेशनाचा आज दुसरा दिवस। महाअधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आज भाषण करणार। कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे भाऊ श्रीकांतच्या भाषणामुळे संपूर्ण प्रवास झरकण डोळ्यासमोरून गेलाय। श्रीकांत शिंदेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचं भावनिक ट्विट। आदित्य ठाकरे यांची आज लालबागमध्ये जाहीर सभा। गिरगाव प्रभादेवी नंतर लालबागमध्ये सभेचं आयोजन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका सुरू।